नमस्कार मंडळी, हे पहा आमच्या बाबूला लागल्या सुट्ट्या. तर आमच्या बाबूला सुट्ट्यामध्ये मामाकडे जायचंय. मी म्हणते मामाकडे जाय दादा, तर तो म्हणतो मामाकडे नाही जायचं, कुठे जायचं त्यालाच विचारू आपण. नगरला कोणी कोणाकडे जायचं? काका, आता काकाची गाडी चालू झाल्यावर काका काय तो सोबत जाईल का? तिला ते कळवा, तिची आई आहे ना, त्याची बायको आहे ना. हा का? काकू जवळ आवडत त्या दिवशी आराध्या पण मला विचारिते, आत्या मी पुढे जाऊ? मला पुढे म्हणजे कोणाकडे जायचंय? तर ती म्हणते तुमच्याकडे येऊ का नगरला जाऊ का मामाकडे जाऊ? तिला म्हणलं बाई मामाकडेच जाते सुट्ट्यामध्ये. तर ती म्हणते नाही मला नाही जायचं मामाकडे. म्हणलं मग नगरला जाय. तुला तिकडे जायचं लागला बाबू धिंगाणा करायला. बाबू लागलाय धिंगाणा करायला. करतो रुपये तर हे घ्यायचं ते घ्यायचं काहीच नाही. आता नाही दूध काय नाही लगेच कशाला हात लावू. ये बाबू म्हणतो चाल चहा ठेवायला चाल. बाबा आले बरं का त्या दिवशी. बाबू कुठे गेलाय? बाबू म्हणलं बाबू घरी गेलाय. त्या बाबाला त्याला लय आवडतोय बाबूच्या हातचा रस. जाय त्याला जा घेऊन जा. हा जातो त्यांच्या गाडीमध्ये. ती तिकडे गाडी उभा आहे त्यांची. रस घेतोय का? अरे बाप, बाबूरावचे मित्र आले लगेच. बाबूरावला गलास भर रस. वा वा. त्यांनी लिंबू आणले पिळलं काय त्याच्यात मित्रांनी? बाबूरावचे मित्र म्हणले असे काय वयाचे हे नाही लहान पोर. हा 50-50 60-60 वर्षाचे मित्र. तर बाबूरावच्या मित्राचं उठणं बसणं डायरेक्ट 50-60 वर्षाच्या म्हाताऱ्याचं. येवा हुशार बाबूराव. बाबूराव देतोय चहा. बाबूराव काम लय करतो भारी. गिरायकांना चहा देतो, रस काढू लागतो. किती हुशार आहे. दमानी दी. हे पा हा असं भारी काम करतो. तोंडातलं काम लगेच ऐकतो बाबू. लय हुशार आहे पाखरू. बाबू चहा घेऊन आला. बाबू या सगळ्यांनी चहा घ्यायला. बाबू कसा आहे बाबू? आताच रस घेतलाय ना बाबूरावनी. रस घेतलाय ना आता. रस घेतलाय आता. रस घेतो, चहा घेतो, त्रास नाही व्हायचा का? राहिलाय तर बघा बाबूरावने रस काढलाय आणि पाणी टाकलं नाही रसाच्या याच्यावर. ते पाहिलं का? करतोय बाबूराव. चालतं का? चालायचं का? तू 10 मला देतो का? 200 मला घेऊ. 10 मलाच घेऊ. 10 मलाच घेऊ का? 10 मलाच घेऊ. जी मग 10. 200 नाही देणार मी. बांबे बांबे फाटल्यातले आणि फाटल्यातले आणि किती फुलं आलेत. किती काय मोजून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 आहे. 22 फुलं इथं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25
26, 27, 28, 29, 30 थोडं लागत आहे. आणि हे हा? 31, 32, 33, 34, 34 फुलं आहेत. पुरवणी त्या झाडाची फुलं ह्या झाडाचे गुलाब मोजून दाखवलेले इंग्लिश मधून मोजले का मराठीतून मोजले हे नक्की सांगा. असं आमचा बाबूराव आहे हा त्याला म्हणलं मोजून दाखव हा त्याला फक्त धिंगाणा द्या धिंगाणा काम ऐकायला ऐकतो बरं का पण धिंगाणाला करतो तो उड्या मारितो नुसता. आजच्या ब्लॉग मध्ये आमच्या बाबूरावची धिंगाणा मस्ती आहे आणि पुढे जायचं त्याला शिकायला हे नक्की सांगेल मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.